हे सगळे विद्रोह महाराष्ट्रात झाले आणि म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी वेगळी ओळख आहे. आणि म्हणून धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही जे करताय ते तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा परत प्रयत्न करताय. या देशाची परंपरा होती ज्याच्यामुळे हा देश बदनाम झाला आणि खास करून महाराष्ट्र झाला, ते परत आणण्याचा प्रयत्न करताय. उद्या जर एखादी चालरीती आम्हाला आवडली नाही तर आम्ही त्याला विरोध करणार ना. आमच्या हृदयात काय बळबळत आहे ते आम्हाला माहिती. स्वाभिमानी हिंदू आहे, पण सच्चा हिंदू आहे. वासुदैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. सागरजी, ज्या सोसायटीत जन्माला आलो होतो ना, त्या सोसायटी मधल्या पूजेला माझ्या आईला बोलवत नव्हते कधी. ती बळबळणारी जखम माझी माझ्या हृदयावर आहे. बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. उघडपणाने बोलतोय, मागणं बोलत नाही. हिम्मत लागते बोलायला. मरेपर्यंत माझ्या आईला पूजेला बोलवलं नव्हतं, मरेपर्यंत. आणि जेव्हा लहानपणी आम्ही आईला विचारायचो, का आई तू का नाही गेली? नाही रे, ते आपल्याला काय पटत नाही रे, आपण काय जात नाही. आणि जेव्हा आम्ही पुस्तकं वाचली ना, तेव्हा आम्हाला समजलं आमच्या आईला का बोलवलं नव्हतं. एवढं तर तुम्ही शूद्रांना वागवत होतात. आणि उघडपणाने आज विधानसभेत बोलतोय मी. विधानसभेत बातमी म्हणजे थोडक्यात.